In the last two videos, we studied how to change active voice into passive voice. Okay? In this video, we will see how to change a sentence in passive voice to the sentence in active voice. In the last video, I told you that if you want to see the previous videos, you will find this I button. Click on the I button, you will get the previous videos, two videos we have shared on voice. Right? So today we will now see how to transform a sentence in passive voice to the sentence in active voice. Let us see. One sentence has been there. Okay. The alumni meet was arranged in the college by the teachers. Now, आपल्याला जर ओळखायचा असेल व्हॉइस तर फोकस कुठे जायला पाहिजे? फोकस जायला पाहिजे वर्ब वरती. द alumni meet हा सब्जेक्ट, was arranged हा झाला वर्ब. आता या वर्बची अरेंजमेंट स्ट्रक्चर तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे स्ट्रक्चर आहे असं, टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, म्हणजेच दुसऱ्या अर्थाने V3. बरोबर. जर वर्ब टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप असं असेल तर तो असतो पॅसिव्ह व्हॉइस. टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजेच हा आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता जर पॅसिव्ह व्हॉइस दिला असेल आणि त्याला जर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं असेल तर काय करायचं? आता आपण या पॅसिव्हला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करू तर काय करायचं पहा. सगळ्यात पहिल्यांदा वर्बला फोकस आणि ही ऍक्शन करणारा डुअर ऑफ द ऍक्शन दिलेला आहे का ते पाहायचं. द alumni meet was arranged. alumni meet अरेंज केले गेले. हे कोणी केलं? हे नॉर्मली पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय नंतर दिलेलं असतं. जसं या सेंटेन्स मध्ये पण दिलेलं आहे पहा. alumni meet was arranged कोणी? बाय द टीचर्स. म्हणजे डुअर ऑफ द ऍक्शन कोण आहे? द टीचर्स. ओके. जे डुअर ऑफ द ऍक्शन आहे जो बाय नंतर दिलेला असतो तो ऍक्टिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट बनेल. याचा डुअर ऑफ द ऍक्शन म्हणजे ऍक्शन करणारा. अरेंज कोणी केलं? बाय द टीचर्स, म्हणजे टीचर्सनी अरेंज केलं म्हणून द टीचर्स हा इथला होईल सब्जेक्ट. द टीचर्स. आता फार महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करणे, वर्ब ते ट्रान्सफॉर्म करणे. त्याची मेथड तुम्हाला सांगतो, म्हणजे ट्रिक तुम्हाला सांगतो. कुठलंही पॅसिव्ह व्हॉइस मधलं वर्ब हे टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप याच रूपामध्ये चेंज, म्हणजे याच रूपामध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे थर्ड फॉर्म हा कॉमन आहेच. जसा इथे पण वॉज अरेंज्ड मधला हा जो अरेंज्ड आहे ना हा आहे क्रियापदाचं तिसरं रूप. या तिसऱ्या रूपाला थोडंसं बाजूला जर ठेवलं तर उरलेलं जे टू बीचं रूप आहे या टू बीच्या रूपाचा टेन्स पाहायचा. वॉज हा पास्ट टेन्स आहे. कशाचा? टू बीच्या रूपाचा पास्ट टेन्स. तोही सिंपल पास्ट आहे म्हणून या वर्बला सिंपल पास्ट मध्ये आपण चेंज करू. हा झाला मेन वर्ब अरेंज्ड, म्हणजे अरेंज. त्याचं मूळ रूप आहे अरेंज. या अरेंज वर्बला आपल्याला टेन्स द्यायचा आहे. तो टेन्स कोण देणार? हे टू बीचं रूप. इथे फक्त पास्ट टेन्स मधलं रूप आहे म्हणून या वर्बला अरेंजला पास्ट टेन्स मध्ये चेंज करायचं, सिंपल पास्ट टेन्स मध्ये चेंज करायचं, होईल अरेंज्ड. ओके. हा झाला पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज. आता लगेच याच्यानंतर वर्बच्या नंतर जो सब्जेक्टच्या ठिकाणी आहे याला घेऊन यायचं. याच्यामध्ये दुसरा कोणाही येणार नाही.
इन द कॉलेज हा राहिलेला भाग आहे, हा याच्यानंतर लगेच लिहायचा नाही. एकदा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज केलं की इथे पहिल्यांदा जो इथे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे ना त्याला घेऊन यायचं. सब्जेक्टच्या ठिकाणी कोण आहे? द अल्युमनाय मीट. म्हणून इथे लिहू आपण द अल्युमनाय मीट. ओके. आता उरलेला भाग हा आता आपला भाग चालला गेला, म्हणजे उरलेलं काय राहिलं फक्त इन द कॉलेज. हे लिहू इन द कॉलेज. झाला आपला ऍक्टिव्ह व्हॉइस. कसं सेंटेन्स झालंय तयार पहा. कसं सेंटेन्स झालं? द टीचर्स अरेंज्ड द अल्युमनाय मीट इन द कॉलेज. सोपं बरोबर आहे. याच्यातली महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या पॅसिव्ह व्हॉइसला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करणे, या पॅसिव्ह व्हर्बला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करणे. कसं चेंज करायचं म्हटलं? थर्ड फॉर्म आहे हा तात्पुरता जर बाजूला गेला तर उरलेलं टू बी रूप आपल्याला टेन्स देते. बरोबर. त्या टेन्समध्ये या रूपाला ठेवायचं. याच्या म्हणजे याचं अरेंज आहे ना, हा सिंपल पास्ट आहे, अरेंज्ड असं केलं. आलं का लक्षात? पुन्हा एक सेंटेन्स घेऊया आपण. सेंटेन्स घेतलं की पुन्हा लक्षात येते. पुन्हा टेन्स जरा चेंज करून पाहू आणि आपल्याला लक्षात येईल. ओके. आता हे दुसरं सेंटेन्स. या दुसऱ्या सेंटेन्समध्ये दोन चेंजेस केलेले आहेत पहा. एक, याचा टेन्स बदललेला आहे. दुसरं, या सेंटेन्समध्ये डुअर ऑफ द ॲक्शन ॲबसेंट आहे. बाय नंतर जो नॉर्मली दिलेला असतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तो इथे नाही. ठीक. हे दोन चेंजेस. असं सेंटेन्स जर आपल्याला परीक्षेला आलं किंवा आपल्याला याचा ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे. हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे राईट. हॅज बीन हे टू बीचं रूप, गिव्हन हे थर्ड फॉर्म म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. आता जर असं सेंटेन्स आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा वर्बकडे लक्ष द्यायचं. हॅज बीन गिव्हन, शी हॅज बीन गिव्हन अ चान्स. तिला चान्स देण्यात आला. ओके. पण हा चान्स कोणी दिला? दिलेलं नाही. मग अशा वेळेला आपण विचार करायचा की चान्स कशाचा मिळाला आहे? टू स्पीक ऑन द स्टेज. स्टेजवरती बोलण्याचा चान्स मिळाला आहे. कोणी दिला असेल? ऑर्गनायझर्स. जो कार्यक्रम ऑर्गनाईज करतात ते ऑर्गनायझर्स. आता या ऑर्गनायझर्सच्या ठिकाणी समजा तुम्ही टीचर्स म्हटलं तरी चालेल. नाहीच कळलं साधं दे THEY दे लिहिलं तरीही चालेल. डुअर ऑफ द ॲक्शन असा ठरवायचा की कोण असेल, जरा गेस करायचं की ही ॲक्शन करणारा कोण असेल आणि तो लिहायचा समोर. जसं आपण म्हणू ऑर्गनायझर्स, दी ऑर्गनायझर्स. तुम्ही दे लिहिलं तरी चालेल, THEY. नाही आठवलं द ऑर्गनायझर्स किंवा ऑर्गनायझरचं स्पेलिंग थोडं कन्फ्यूज होत असेल, नो प्रॉब्लेम, सरळ देनी स्टार्ट करा, काही बिघडत नाही. डुअर मात्र आपल्याला दिलेला नाही, आपल्याला विचार करून लिहावा लागेल. इथे मी लिहितो दी ऑर्गनायझर्स. द ऑर्गनायझर्स हा आहे डुअर ऑफ द ॲक्शन. पॅसिव्ह मधलं सेंटेन्स ऍक्टिव्ह मध्ये चेंज करायसाठी या व्हर्बचा डुअर कोण आहे हा पहिल्यांदा ठरवायचा, कारण तो येतो सब्जेक्टच्या ठिकाणी. इथे दिलेलं नाही ते विचार करावा आणि आपण इथं लिहिलं द ऑर्गनायझर. राईट. आता येईल वर्ब. पॅसिव्ह व्हॉइस आहे, हॅज बीन गिव्हन. ठीक. काय म्हटलं होतं मागच्या वेळेला, मागच्या सेंटेन्समध्ये, याच्या आधीच्या सेंटेन्समध्ये हा जो थर्ड फॉर्म आहे ना, हा थर्ड फॉर्म जरा बाजूला ठेवला तर उरलेलं टू बीचं रूप आपल्याला टेन्स सांगते. हॅज बीन, हॅज आणि बीचं तिसरं रूप हा आहे प्रेझेंट परफेक्ट. गिव्हन याचं मूळ रूप आहे गिव्ह. काय आहे? गिव्ह. या गिव्हला प्रेझेंट परफेक्ट मध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय लिहू? हॅज गिव्हन किंवा हॅव गिव्हन. हे दोन रूप पॉसिबल आहे. जर हा सब्जेक्ट एकवचनी असेल तर हॅज गिव्हन. हा सब्जेक्ट जर अनेकवचनी प्लुरल जर असेल तर हॅव गिव्हन, कारण एकवचनीच्या समोर येते हॅज आणि अनेकवचनीच्या समोर येते हॅव. आता आपलं सब्जेक्ट कुठलं आहे? द ऑर्गनायझर्स. द ऑर्गनायझर्स प्लुरल आहे.
मग हॅज गिव्हन आणि हॅव गिव्हन पैकी आपण काय ठेवू इथे, हॅव गिव्हन. ओके, हा झाला पॅसिव्हचा ऍक्टिव्ह. ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे, याला बरोबर पाहायचं. आता ऍक्टिव्ह मध्ये चेंज केल्याबरोबर याच्यानंतर लगेच कोण येणार, जो सब्जेक्टच्या ठिकाणी आहे. सब्जेक्टच्या ठिकाणी कोण आहे, शी. ही आहे सब्जेक्टची प्लेस. आता व्हर्बच्या पलीकडे आहे म्हणजे ती होईल ऑब्जेक्टची प्लेस. म्हणून शी ज्या वेळेला ऑब्जेक्टच्या प्लेसवर जाईल तेव्हा त्याचं रूप चेंज होईल. या प्रोनाउनचं शीचं बनते हर. म्हणून इथे लिहू आपण हर. आता उरलेलं जे काही येते, काय उरलंय, अ चान्स टू स्पीक ऑन द स्टेज. हे लिहून ठेवू का समोर, अ चान्स टू स्पीक ऑन द स्टेज. कसलं ऍक्टिव्ह वॉइस मधलं सेंटेन्स, द ऑर्गनायझर्स हॅव गिव्हन हर अ चान्स टू स्पीक ऑन द स्टेज. दिस इज चेंजिंग फ्रॉम पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह. इथे टेन्स बदलवून आपण हे वाक्य केलेलं आहे, किंवा याला डुअर ऑफ द ऍक्शन ॲबसेंट दाखवून आपण हे वाक्य केलेलं आहे. समजा असं वाक्य आलं तर आपल्याला त्या पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता परीक्षेला वेगळ्या पद्धतीनं पण विचारू शकतात, तर तसं एक एक्झाम्पल आपण घेऊ. शक्य आपण टेक्स्टमधले एखादे एक्झाम्पल घेऊया. आता हे एक्झाम्पल पहा, हे आपलं टेक्स्टमधलं सेकंड लेसनमधलं एक्झाम्पल आहे. ऑन सेइंग प्लीज मधलं, द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज. कमांड कशी दिली पाहिजे, बिगिन द सेंटेन्स विथ आय अँड रिराईट असं म्हणते. आता या ठिकाणी कुठेही आय दिलेला नाही, पण आयनी जर आपल्याला सेंटेन्स सुरू करायचं असेल तर तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा हा मी सब्जेक्टच्या ठिकाणी येईल, त्याच वेळेला त्याचं बनेल आय. जर मी सब्जेक्टच्या ठिकाणी यायचा असेल तर आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. व्हर्ब पहा, डज नॉट कंपेल हा वर्ब आहे. याच्या अलीकडे हा आहे सब्जेक्ट, याच्या पलीकडे हा आहे ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्टच्या ठिकाणचं प्रोनाउन आपल्याला सब्जेक्टच्या ठिकाणी आणायचं असेल तर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे, कारण हे फक्त ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना शक्य आहे. दुसरी गोष्ट, आपल्या दिलेल्या सेंटेन्समध्ये वर्बकडे जरा पाहिलं, डज नॉट कॉम्पेल हा टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप या फॉर्मॅटमध्ये नाही, म्हणजेच हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता ह्या ऍक्टिव्ह व्हॉइसचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. मात्र कमांड अशी नाही म्हटली त्यांनी चेंज द व्हॉइस, जरी आपला वरती टायटल असेल, पण परीक्षेमध्ये मात्र असं आलं की रिराईट द सेंटेन्स ऑर बिगिन युअर सेंटेन्स विथ आय अँड रिराईट असं म्हटलं. तर आपल्या डोक्यात बरोबर यायला पाहिजे की हा आपल्याला व्हॉइस चेंज करायला लावून राहिला. ठीक, आता व्हॉइस चेंज करायचा आहे, आपण शिकलोच आहे, म्हणून याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण कसं लिहिणार, हे मी येईल इकडे सब्जेक्टच्या ठिकाणी आय, बरोबर. त्याच्यानंतर आता पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब कसं असतं, टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप या रूपामध्ये. तर पहिल्यांदा काय येईल आपलं टू बीचं रूप. डज नॉट कॉम्पेल, टू बीच्या रूपाचं कोणतं टू बीचं रूप वापरायचं, एम इज आर वॉज वर शाल बी विल बी कुठलं, तर हा सांगतो. डज नॉट कॉम्पेल कोणता टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट, म्हणजेच एम इज किंवा आर पैकी काहीतरी वापरू. कोण ठरवेल, सब्जेक्ट आय. मग आय जर आहे तर एम इज आर पैकी काय लागेल, एम. आता क्रियापदाचं तिसरं रूप, कॉम्पेलचं तिसरं रूप कॉम्पेल्ड. मात्र ह्या सेंटेन्स मध्ये नॉट आहे, म्हणून हा नॉट आपल्याला ऑक्झिलरी नंतर ठेवावा लागेल, आय एम नॉट. आता क्रियापदाचं तिसरं रूप कॉम्पेल्ड बाय सब्जेक्ट. कोणता आहे, द लॉ. द लॉ. उरलाय का काही, येस. टू से प्लीज, टू से
प्लीज. झालं आपलं सेंटेन्स तयार. आय एम नॉट कॉम्पेल्ड बाय द लॉ टू से प्लीज. म्हणजे हे आपण आधी शिकलो, मात्र ही कमांड आपल्याला जरा जाणीवपूर्वक पाहिजे की परीक्षेमध्ये समजा जर अशी कमांड आली की बिगिन द सेंटेन्स विथ आय अँड रिराईट, किंवा रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ आय, म्हणजे आपल्याला आयनी स्टार्ट करायसाठी, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा आपल्याला व्हॉइस चेंज करायला लावून राहिला. कशामुळे लक्षात आलं? कारण आयची सुरुवात आहे, म्हणजेच ह्या मीला सुरुवातीला आणायचं आहे. जर ऑब्जेक्ट सुरुवातीला आपल्याला आणायचा असेल तर डेफिनेटली आपल्याला ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करायला ते लावून राहिलेले आहेत. आल्या लक्षात ही गोष्ट? राईट. हे असं आपल्या परीक्षेला विचारतात. वन मोर एक्झाम्पल. This building had been bought before my birth. आणि कमांड काय दिलेली आहे? रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ माय फादर. म्हणजे हे सेंटेन्स माय फादरनी, हा माय फादर सुरुवातीला लिहायचा आणि तुम्हाला समोर हे सेंटेन्स लिहायचं आहे. कसं पॉसिबल आहे? आता पुन्हा लक्ष दिलं. दिस बिल्डिंग हॅड बीन बॉट बिफोर माय बर्थ. इथे माय फादर तर कुठेच नाही आहे, पण तुमच्या लक्षात येईल की ही जी वर्बची कंडिशन आहे हॅड बीन बॉट, ठीक आहे, हा आहे पॅसिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइसचा आपल्याला जर ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा असेल तर डुअर पहिल्यांदा लक्षात घ्यायचा असतो की दिस बिल्डिंग हॅड बीन बॉट. ही बिल्डिंग विकत घेण्यात आली होती, पण कोणाकडून झालं हे दिलेलं नाही. पण तुम्हाला इथं मात्र सांगितलेलं आहे की हे याचा डुअर माय फादर घ्या आणि लिहा. म्हणजेच तुम्हाला काय करायला लावून राहिलं? इनडायरेक्टली पॅसिव्ह व्हॉइसला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायला लावून राहिला. डुअर तुम्हाला त्याने दिला, आपल्याला ठरवून नाही दिला. ठीक आहे. नाही तर आपण ठरवलं असता दे वगैरे काहीतरी लावून, पण त्यांनी म्हटलं नाही, माय फादर हा डुअर घ्यायचा आहे तुम्हाला. तर काही हरकत नाही, आपल्याला माय फादरने आपण स्टार्ट करू. ॲक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात आपल्याला करायची आहे माय फादर. माय फादर डुअर मिळाला. आता वर्ब हॅड बीन बॉट, पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्हला ॲक्टिव्ह कसा करायचा? थर्ड फॉर्म जरा बाजूला ठेवायचा आणि उरलेल्या टेन्सचा वर्बचा टेन्स पाहायचा. हॅड बीन, हॅड आणि बीचं तिसरं रूप म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं झालं? हा पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट याचं मूळ रूप काय आहे? बाय. बरोबर आहे. बाय या व्हर्बला जर आपण पास्ट परफेक्ट मध्ये लिहितो म्हटलं तर काय होईल? पास्ट परफेक्टचा हॅड आणि बॉट. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप हे आपण इथे लिहायचं. हा झाला पास्ट परफेक्ट. जो यांनी सांगितला की हा टेन्स पास्ट परफेक्ट आहे बाबा, मग पास्ट परफेक्ट मध्ये ह्याला लिहायचा हॅड बॉट. BOUGHT, हॅड बॉट. एकदा पॅसिव्ह व्हॉइसला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज केला, म्हणजेच वर्ब चेंज केला की या वर्ब नंतर लगेच कोणाला आणायचं? जो सब्जेक्टच्या ठिकाणी बसलेला आहे आत्ता. कोण आहे? धिस बिल्डिंग. हे इथं लिहायचं धिस बिल्डिंग. धिस बिल्डिंग आहे ना. हा, आता उरलेला भाग जर काही राहिला असेल तर लिहून ठेवायचा. बिफोर माय बर्थ, बिफोर माय बर्थ, बिफोर माय बर्थ. झालं आपला ॲक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स तयार. काय झालं? माय फादर हॅड बॉट दिस बिल्डिंग बिफोर माय बर्थ. दिस इज द ॲक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्हचा ॲक्टिव्ह व्हॉइस आपण केला. मात्र कमांड कशी दिली होती यांनी? रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ माय फादर. सो परीक्षेला असल्या कमांड जर आला तर जरा व्हॉइसचा विचार करून पाहायचा की आपल्याला व्हॉइस चेंज करायला लावून राहिलं आहे का. जर असेल तर अशा पद्धतीने ॲक्टिव्हचा पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचा ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा. हा आपला थर्ड व्हिडिओ होता. याच्या आधी 2 व्हिडिओ झाले आहेत. या 3 व्हिडिओज मिळून मला असं वाटतं तुमचा व्हॉइसचा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट बऱ्यापैकी पूर्ण झालेला असेल. ठीक आहे. हा व्हॉइसचा कन्सेप्ट, कारण लक्षात घ्या व्हॉइसचं वाक्य चेंज करायला तुम्हाला येतच. मग ते कधी कधी चेंज द व्हॉइस म्हणतील, कधी कधी ते MCQs मध्ये देतील की एक सेंटेन्स देतील आणि त्याचे 4 अल्टरनेटिव्ह देतील. त्यातला राईट
व्हॉइस चेंज केला तुम्हाला ओळखायचा असेल, किंवा ते अशी कमांड देतील, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ माय फादर, किंवा इथे कुठला डुअर ऑफ द ॲक्शन दिलेला असेल. ठीक आहे मग. ओके, डू द लॉट ऑफ प्रॅक्टिस. त्याच्यासोबत मी तुम्हाला व्हॉइसचे व्हेरियस एक्झाम्पल्स इन सॉल्व करायसाठी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि मला वापस माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पुन्हा वापस मला लिहून द्यायचे. ठीक आहे, दॅट विल बी अ सॉर्ट ऑफ होमवर्क फॉर यू. ओके, इन केस ऑफ एनी डिफिकल्टी, डोंट शाय अवे टू आस्क मी. Okay, just freely ask me about any kind of difficulty you come across. Okay, all the best.